एक जागा निवडून आणता? आपण पाहिलं लोकांची पसंती ही व्यक्तिगत टीका टिप्पणीवर लोकांचा काही स्वारस्य नाही. लोकांचा जो कल आहे तो विकासाकरता आहे. मागच्या कालावधीत लोकांनी मला खूप माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम मदत केली, भरपूर जागा तेव्हा निवडून आला आणि यावेळेस सुद्धा मी जरी भाजपामध्ये गेलो नंतर सुद्धा लोकांनी माझी साथ सोडलेली नाही. हा अतिशय महत्वाची बाब आहे आणि लोकांनी साथ मला दिली आणि आपण पाहाल की नांदेडमध्ये 45 जागा आम्ही निवडून आणल्या आणि स्पष्ट बहुमत आम्ही प्राप्त केलेलं आहे. 50 जागा येतील असं तुमची अपेक्षा आहे? एक अंदाज होता मला 4-5 जागा फार थोड्या मताने गेल्या. रिकाउंटिंग कदाचित झालं असतं, ते झालं नाही दुर्दैवाने, तर तेही 4-5 जागा वाढल्या असत्या. पण ठीक आहे, तर निवडणुकीमध्ये हारजीत होत राहते. हे यश कुणाचं? पक्षाचं हे यश माझ्या पक्षाचं आहे, माझ्या केंद्रीय नेतृत्व मोदी साहेबांचं आहे, देवेंद्र फडणवीसांचं आहे आणि त्याच्यामध्ये माझा खारीचा वाटा आहे. रेती तस्करीच्या माध्यमातून वाढता दहशतवाद नांदेड शहरामध्ये वाढला. वाढता दहशतवाद मोडून काढायची आमची सर्वांची भूमिका आहे. याच्यामध्ये गुन्हेगारी जास्त आहे. लोकांनी जाऊन निवेदनं मुख्यमंत्र्यांना दिलेली आहेत. SIT गठीत झालेली आहे. अनेक लोकांना मारहाण झालेली आहे. वाळू माफिया त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टीला एकंदरीत कडक भूमिका घेऊन ही सगळी माफियाचं राज जो आहे ते मोडून काढायची भूमिका आमच्या पक्षाची राहणार आहे. मुख्यमंत्री त्याच्यामध्ये आम्हाला साथ देत आहेत. कामावर तुम्ही विश्वास ठेवता? महापालिकेच्या कामामध्ये इम्प्रूव्हमेंटला सुधार करण्यामध्ये भरपूर वाव आहे. जे अधिकारी चांगलं काम करतील त्यांचं निश्चितच आम्ही प्रशंसा करू, पण जे कामं करणार नाहीत किंवा ज्या तक्रारी आहेत त्याची कारवाई आम्ही करण्याची आमची भूमिका आहे.